नमस्कार, फूड इज द फूड व्हिडिओच्या एक नवीन सेटकदार एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपला आज 500 सबस्क्रायबरांचा टप्पा पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आज आम्ही आलोय दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाला. आज आपण दर्शन पण घेणार आहे, त्याचबरोबर त्याच्या आसपास जे काही फूड आयटम्स आहेत, जे काही स्टॉल्स आहेत किंवा स्नॅक्स सेंटर्स आहेत, तर त्यांचे आपण रिव्ह्यू पण घेणार आहे आणि आपण तुम्हाला ते ऑनेस्टली सगळे रिव्ह्यू सांगणार आहे. पण लोक आपल्या दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार असतील त्यांच्यासाठी हा एकदम गाईडवाला व्हिडिओ असेल. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून इन फ्युचर तुम्हाला कुठले व्हिडिओ आले तर तुम्हाला ते दिसतील. आणि बेल आयकनला नक्की क्लिक करा. तर चला आता भेटूया आपल्या फूड स्पॉट. गाईज आता आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहे. खूप गर्दी आहे, अफाट गर्दी आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो. त्या गर्दीमुळं आम्हाला आता दर्शनाला किती वेळ लागतो सांगता येत नाही. ऊन पण असं भरपूर आहे. थंडीत एवढं ऊन, हाय गरमी असा सीन झालेला आहे आमचा. तर दर्शन घेऊयात, त्याचबरोबर जे काही फूड आयटम्स भेटतील ते आम्हाला तुम्हाला दाखवतोच. खूप सारे डीएम्स आणि खूप सारे सजेशन्स आम्हाला ऑलरेडी आलेले आहेत. तर आता आपण डायरेक्टली बाप्पाचं दर्शन घेऊयात. जी आजची व्हिडिओ आहे ना, जी बाप्पाचे जे भक्त आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ आहे. त्यांनी दर्शनाला आल्यावरती काय खायचं आणि खूप त्यासाठीच हे व्हिडिओ करतोय आम्ही. तर नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि कॅमेरा धरून माझा हात दुखतोय, सो आपण डायरेक्टली आता सिनेमॅटिक बघू. बाप्पाचं दर्शन एवढं भारी झालं की मन तृप्त झालं. त्यानंतर म्हटलं काहीतरी खावं आणि आपल्या फूडीज फॅमिलीसाठी पण दाखवावं काहीतरी, तर काय भेटतं ते. तर बाप्पाच्या मंदिरासमोर बरोबर शेगाव कचोरी आहे, तिथं डोसा वगैरे पण भेटतात. तर मी घेतली त्यांची ही दही कचोरी. इथं ऊन खूप आहे त्यामुळे मी दही कचोरीला प्रेफर केले. माझा घसा जरा खराब असल्यामुळे मी आपली साधी कचोरी घेतलेली. आता आपण त्याचे रिव्ह्यू घेऊयात आणि सांगू ती कशी झाली. कांदा वगैरे मजबूत टाकला कचोरीमध्ये, त्यांनी दही चटणी आणि जी शेव टाकली तुम्ही बघू शकता, आणि कांदा पण दिलाय, प्लस त्यांनी मिरची पण दिली. कचोरी खरंच चांगली लागते आणि आम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू देतोय. असं पण काय नाही की कुठलंय कोणत्या पण व्हिडिओला चांगलं बोलतोय, असं काय नाहीये. जे काय आहे ते ऑनेस्टली रिव्ह्यू देते. एकदा माझे तर मते दही कचोरी एकदा नक्की ट्राय करा. पार्टनर तुमचे काय कचोरीचं तुम्ही काय रिव्ह्यू? मी एक घास खाऊन झालेला आहे. कचोरी एकदम बेस्ट आहे. आणि जेवढं काही शेगाव कचोरी आपल्या ऑल ओव्हर पुण्यात भेटतात, सेम टेस्ट आहे आणि यांची पण एकदम सेम टेस्ट लागतो. जेव्हा तुम्ही कधी बाप्पाच्या दर्शनाला येताल, खूपच भूक लागली असेल की तुम्ही श्रीजी स्नॅक्स सेंटर नक्की ट्राय करू शकता. त्यांची शेगावची सुप्रसिद्ध अशी कचोरी ट्राय करू शकता. चला भेटू आता नेक्स्ट स्पॉटला. आपण आलेलो आहे अजून एका फेमस ठिकाणी, म्हणजे कैलास डेअरी. खूप जणांकडून ऐकलं होतं त्यांची लस्सी आणि कलाकंद एकदम बेस्ट असतो. तर आपण त्यांची पहिल्यांदा लस्सी घेतो. रोहित सांगेल आपल्याला टेस्ट कशी आहे. वरती एकदम लोणी पण दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही नॉर्मल लस्सीची टेस्ट असते ना, तशी टेस्ट नाहीये. एक डिफरंट अशी टेस्ट आलाय ती. आणि लस्सी अशी जास्त थंड असल्यामुळे एकदम भारी अशी टेस्ट येते. उन्हात फिरत असतात तर लस्सी करून घ्या. एकदम असा जुना ब्रँड आहे. एकदा जर तुम्ही आला इथे तर नक्की ट्राय करा. जरा प्लेस एकदम क्राऊड आहे त्यामुळे जरा डिस्टर्ब असेल, डोंट माइंड. तर लस्सी नक्की ट्राय करा. आता नेक्स्ट येतो कलाकंद, आपण नंतर ट्राय करा. त्यांचे आपण कलाकंद ट्राय करणार आहे, की रोहितला पण खूप जणांनी रेकमेंड केलं. त्या प्रोडक्टली आपण इकडे आलेलो आहे. रोहितचं ट्राय करू. बाहेरच्या कलाकंद सारखं दिसत नाही, बाहेरच्या एकदम वड्या असतात, एकदम शिळ्यासारखं दिसतं. खतरनाक विषय आहे रे.
टेस्टला एकदम बेस्ट आहे, मस्ट ट्राय असा आयटम आहे. पहिल्यांदा ट्राय केला मी तर खरंच भारी आहे. मी इथला पहिल्यांदा ट्राय केला. जे स्वीट लवर आहेत त्यांचं हे प्रेमाचं अंतिम ठिकाण. नक्की ट्राय करा कैलास डेली यांचं लस्सी प्लस कलाकंद. दगडूशेठचा जो चौक आहे त्याच्या लेफ्ट साईडला हे जोशी वडेवाले आहेत. तर भरपूर लोकांचा चतुर्थीला उपवास असतो, त्यामुळे मी त्या लोकांसाठी घेतलाय साबुदाणा वडा. साबुदाणा वड्याचा आज रिव्ह्यू देणार आहे. मी ॲज युजल घेतलाय माझा फेवरेट वडापाव. तर आपण त्याची टेस्ट घेऊया आणि तुम्हाला सांगत एक्झॅक्टली याची टेस्ट कशी आहे. तर रोहित सर प्लीज. बघू शकता इथे चटणी खूप दिलेली त्याच्या खूप प्रमाणात आणि आतमध्ये पण दाल चटणी. साबुदाणा वडा बाहेरून असा कडक आहे आणि आतमधला जो शाबू आहे तो एकदम असा मऊ आहे, त्यामुळे चांगला लागतोय. इव्हन वडापाव पण बघताय गरम गरम आहे. सर्व दिलेली लाल चटणी, त्याच्या आतमध्ये अजून त्यांनी ती चिंचची चटणी टाकलेली. तर जेव्हा कधी गोपालच्या दर्शनाला येसाल तर नक्की हा वडापाव आणि साबुदाणा वडा ट्राय करा. बरपीट आहे, खाण्यासारखं आहे, त्या नक्की ट्राय करा. त्यांचे उपवास असतील ज्या दिवशी त्यांनी तर साबुदाणा वडा इथला नक्की ट्राय करा. तर आपण खूप सारे पदार्थ इथे ट्राय केले. दगडूशेठ बाप्पाला आल्यावर आपण काय खाऊ शकतो रोहितने आणि सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही आपले रिव्ह्यू पण घेतलेले आहेत. सगळं झाल्यानंतर थकवा जाणवत होता जरा, तेलकट पण खूप खाल्लं होतं. तो मग मी डिसाईड केलं की आपण आता डायजेस्टिव्ह चहा घेऊया, तो की माझ्यासाठी आहे. या बाईला चहाची एवढी तलब झाली होती एवढ्या उन्हात, बाई मला घेऊन आलं इथं. म्हटलं अरे एवढ्या उन्हात कसं चहा प्यायचं, नाही म्हटलं इथं एक स्पेशल दुकान आहे चहाचं, ट्राय करूया. तर आम्ही म्हणून पार्टनरच्या म्हणण्यानुसार आम्ही इथं आलोय. तर चहा बघूया कसं आहे आपण. लोकांचं रेडबुलने एनर्जी वाढते, आमच्यासारख्या टी लव्हर्सची चहाने वाढते. सगळं झाल्यानंतर जेवण केल्यानंतर पण चहा पिणारा माणूस आहे. घरचे तर खूप ओरडतात, बट जो काय असं ते म्हणतात म्हणजे जो इश्क ही क्या जो तकलीफ ना दे, आता चहा आमचं इश्क आहे. आपण आता सिप घेऊयात कसा वाटतं. स्मेल तर एकदम बेस्ट येतोच आहे, तर तुम्ही बघू शकता. अर्धा चहा पिऊन घेतला होता आम्ही, खूप तलब होती त्यामुळे. कडक कडक चहा म्हणतात तो. हा स्पेशल अमृतुल्य म्हणून आहे, तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या समोर, जे की अजून एक बाप्पाचंच मंदिर आहे. आपण तिकडे मगाशी जाऊन आलोय मगाशी आम्ही. तर तुम्ही इकडे या. आधी मला रोहित गवतू चहा वाटला, बट मला पण सेम. हा पण मसाला घालचा एकदम बेस्ट. नंतर मी बघितलं की ते लोकांनी हे इलायची आणि अद्रक आलं हेसून ठेसून त्याचा एकदम रस काढून टाकतो. काय म्हणू आपण ते फील होतो तो स्ट्रक्चर. आणि बाकीचे पण चहा खूप सारे पिले, पण ह्या चहा जर असं मला अलग वाटलं, असं वेगळं वाटलं. तर जेव्हा कधी तुम्ही इकडे येसाल बाप्पाचं दर्शन घ्या, पोटभर खावा आणि नंतर येताना स्पेशल अमृतुल्यला भेट द्या, चहा घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जेवढा करता येईल तेवढा, कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका. आपल्याला लवकरात लवकर 1000चा पल्ला गाठायचा आहे. एक्झॅक्टली. त्यामुळं तुम्ही भरपूर असं प्रेम दिलंय, त्यामुळं 500 सबस्क्रायबर झाले म्हणून आम्ही आज दगडूशेठच्या दर्शनाला आलो. आणि तिथे गेलो काय खायचंय ते पण आम्हाला तुम्हाला दाखवायचंच होतं, म्हणून आम्ही आलोय. आणि नेक्स्ट व्हिडिओ पण लवकरच येणार आहे आपली, त्यामुळं बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून इन फ्युचर व्हिडिओ येईल तुम्हाला लगेच समजून जाईल. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. त्याला भेटूयात आपल्या आता नेक्स्ट जर्नीला.